हॅलो मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी गळा रुंदी 2.5 आणि गळा उंची 10 इंच घेतलेली आहे. खालून 2.25 इंच पूर्ण बॉक्स बनवून घ्यायचा. सुंदर अशी बॅकनेक डिझाईन आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर आपण असा पान शेप डीपमध्ये आखून घेतलेला आहे. पूर्ण डीपमध्ये आखून घेतलेला आहे पान शेप. त्यानंतर अशी थापून घेऊया दुसऱ्या बाजूनं पण. बघा, दुसऱ्या बाजूनं पण आपण थापून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मेन फॅब्रिक ठेवून त्यावर सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवायचं. व्यवस्थित ठेवून घ्यायचं, कुठं झोळ पडू द्यायचा नाही. त्यानंतर टाचपिना लावून घ्यायच्या, म्हणजे सरकणार नाही. टाचपिना कोणी बॉल पिन काही पण म्हणू शकता. पूर्ण लावून घ्यायच्या. हे बघा, लावून घेतलेले आहे. त्यानंतर जसं आपण मार्किंग केली तशी आखून घेणार आहोत. बिना कॅनव्हासचा खूप सुंदर असा बॅकनेक डिझाईन तयार होते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जशी मार्किंग आहे त्याच्यावर व्यवस्थित हळूवारपणे पूर्ण स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर कटिंग करून घ्यायचं. पूर्ण कटिंग करून घ्यायचं. शिलाईकडे जाईन याची काळजी घेत पूर्ण कट करून घेतल्यानंतर नॉचेस देऊन घ्यायची. पूर्ण नॉचेस दिल्याने गळा पलटी बी होतो आणि आकार जसा आहे तसा दिसतो. त्यानंतर पूर्ण पलटी करून घेऊया आपण. हे बघा, पलटी करून घेतलेलं आहे. त्यानंतर हळूवारपणे आपण शिलाई देणार आहोत. पूर्ण शिलाई हळूवारपणे द्यायची. अस्तरचा कपडा वर दिसणार नाही. अस्तरचा कपडा वर दिसू नये असं ओढत हळूवारपणे पूर्ण शिलाई मारायची. इथं थोडासा कर्व आकार असल्यामुळे इथं थोडासा असं बाहेर कपडा काढून नंतर शिलाई मारायची. आणि इथं जास्त कर्व आकार आहे ना. हे बघा, अशी शिलाई काढून घ्यायची. तर इथं सुई मध्ये ठेवून कपडा फिरून घ्यायचा. इथे पण कर्व शेप असल्यामुळे हळूवारपणे घ्यायचं. अगदी हळूवारपणे. हे बघू शकता आपला हा गळा किती सुंदर आणि बिना कॅनव्हासचा झालेला आहे. त्यानंतर पूर्ण आपण अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेऊ. पूर्ण कडेला शिलाई मारून घेऊ. हात फिरवत घ्यायचं, म्हणजे कुठं झोळ पडणार नाही. हात फिरवल्यामुळे कपड्यावर कुठं झोळ पडत नाही. एकसारखा थापून घेतला जातो. पूर्ण कडेने शिलाई मारल्यानंतर आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. हे पूर्ण बॅक पार्टचं पूर्ण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं. त्यानंतर आपण ते दोरी ॲड करणार आहोत लेस लावायच्या आधी 2.5 इंचावर. ही दोरी, हे बघा, ही दोरी ॲड केली लेस लावायच्या अगोदर. नंतर लेस लावता येते. नंतर लेस लावल्यामुळे दोरीची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. त्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत. लेस ठेवली आणि जसा आकार आहे तशी लावून घ्यायची, एकदम हळूवारपणे. इथं कर्व शेप असल्यामुळे इथं हळून घ्यायचं. इथं सुईचा दाब खाली ठेवून थोडंसं एक प्लेट टाकून
जसा आकार आहे तसा दिसण्यासाठी. सारखी लावत यायची. टाईम लागला तर चालेल पण हळूवार लावायची. हे बघा, ही आपली लेस लावून झालेली आहे. त्यानंतर बॅक टक्स मारणार आहोत. 4 इंच आणि अर्धा इंच हे करून फोल्ड केले आहेत. दोन्ही साईडनं आपले टक झालेले आहेत. त्यानंतर आपण कमरपट्टी लावणार आहोत. अर्धा इंचची शिलाई घेत पूर्ण आपण कमरपट्टी लावून घेऊया. कमरपट्टी दाब शिलाई देऊन घेतल्यामुळे लगेच पलटी होण्यास मदत होते. त्यानंतर एक फोल्ड करून दुसरं फोल्ड करून लगेच मोठी शिलाई दिल्यानंतर हात शिलाई करता येते. बघू शकता आपलं बॅक नेक डिझाईन किती सुंदर झालेली आहे. जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा.